कसे आहेत ना, मी मेहंदी लावते एंड्सला कधी कधी, त्यामुळे मग तशी झालेली आहेत. मी बस नेक्स्ट डेला हेअर वॉश करायचा. आपलं कधीच हेअर वॉश करायचं नाही. ड्राय केस तुम्ही जेवढं नॅचरली सुकवता ना, तेवढे केस तुमचे हेल्दी आणि स्ट्रॉंग राहतात. आता तुम्हाला सो हाय हॅलो एव्हरीवन. हा आहे हेअर ग्रोथ सिरीजचा डे 4 किंवा डे 5 असणार आहे. आता माझ्या पण एवढं काही लक्षात नाहीये. भरपूर साऱ्या क्वेश्चन्स होते, ताई हेअर ग्रोथ सिरीजचे व्हिडिओ का पडत नाहीये. तर आहे ना, काय झालं होतं ना, माझं आहे ना, मी खूप दिवसापासून वाट बघते की माझं सिरम संपेल आणि मग मी फिलअप करेल आणि तेव्हाच तुमच्यासोबत शेअर करेल. पण असं काही होत नाही. आता मी पुढे आहे ना, तुम्हाला मागे जो मी हे सिरम जेव्हा बनवलं होतं ना, तो व्हिडिओ आहे ना, मी तुम्हाला तसा पुढे शेअरच करेल. पण त्याच आधी ना, माझी हेअर ग्रोथची जी काही जर्नी होती ती तुमच्यासोबत पहिले शेअर करते. आता एक मी फोटो लावते, त्याच्यामध्ये भरपूर लोक मला म्हणाले की तू आहेस म्हणून आम्हाला ओळखूच येत नाही आणि एवढा मोठा कसं काय डिफरंट झाला तुझ्या केसांमध्ये, एवढे तू केस कसे काय वाढवले 3 महिन्यामध्येच. तर काय आहे ना, मी ना प्रॉपर हेअर ऑइलिंग करत होते. म्हणजे मी वीकमधून 2दा हेअर वॉश करते. आता खूप जास्त जड केस आहेत, त्यामुळे मला वीकमधून 2दा करावं लागतं. पण आहे ना, तुम्हाला एक क्लू किंवा एक हिंट देते मी, किंवा तुमचे हिंटच देते थोडक्यात. तुमचे केस जास्त गळण्याचे किंवा एकदम फाटे तुटण्याचे लक्षणं काय असू शकतात. आता तुम्ही बघा, थोडंसं कोणतं, आता मी बाहेर जाऊन आली आहे त्यामुळे. पण हे बघा, आता माझ्या केसांना ना बिलकुल पण कुठेच फाटे नाहीत, फुटले कुठंच नाहीये. फक्त एंड्स थोडेसे असे माझे आहेत ना, भुरकट आहेत. म्हणजे थोडेसे आहेत ना, मी मेहंदी लावते एंड्सला कधी कधी, त्यामुळे मग तशी झालेली आहेत. मेहंदीचा सुद्धा मी व्हिडिओ शेअरच करेल तुमच्यासोबत. मी मेहंदी कोणत्या टाईपची वापरते, ती मी कशासाठी लावते हे सुद्धा सांगतेच मी. तर मी हा हेअर ग्रोथ सिरमचं पहिले सांगते. तर ह्यामध्ये ना, मी मेथी दाणा टाकला होता. सॉरी, आपण पहिले मी क्लूकडे येते. तर तुम्ही ना, हेअर वॉश जर आठवड्यातून 2दा किंवा एकदाच केला ना, तर तुमचे केस खूप जास्त बेस्ट राहतील. आणि जेव्हा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तरच हेअर वॉश करा. आणि जर तुम्ही घरात आहात, काहीच फंक्शन नाही आणि रेग्युलर तुम्ही हेअर वॉश करताय, तर अजिबात तसं करू नका. त्यामुळे ना, खूप जास्त आहे ना, डॅमेज होतात केस. सेकंड थिंग म्हणजे प्रॉपर ऑइलिंग करायची आदल्या दिवशी, मगच नेक्स्ट डेला हेअर वॉश करायचा. आपलं कधीच हेअर वॉश करायचं नाही. ड्राय केसांमध्ये तर हेअर वॉश करायचंच नाही, मी सांगते. कारण की जेव्हा स्कॅल्प ड्राय असते ना, त्याच्यानंतर हेअर वॉश केल्यानंतर त्याच्यानंतर आपण केस गुंडाळून बांधले किंवा केसांना क्लिप लावला, प्रॉपर सुकवले नाहीत ते उन्हामध्ये वगैरे जाऊन किंवा फॅन खाली, ड्रायर खाली अजिबात सुकवू नका ड्रायरनी. कारण की तुम्ही जेवढं नॅचरली सुकवता ना, तेवढे केस तुमचे हेल्दी आणि स्ट्रॉंग राहतात. आता तुम्हाला मी मागच्या एका मिनी ब्लॉग मध्ये शेअर केलं होतं. मी त्याचं वाटलंच तर डिस्क्रिप्शन लिंक किंवा काय असेल ना, ते मी खाली देईलच. तुम्ही तो व्लॉग बघा. त्याच्यामध्ये माझा एकच केस, फक्त माझा दिवसातून 1 किंवा 2च केस गळतात. तर मी एवढे सगळे काळजी घेते. जर तुम्हाला पण माझ्यासारखे एवढे छान आणि हेल्दी असे केस हवे असतील, आता बघा हे केस किती छान आहेत. आता मी बाहेरून जाऊन आले त्यामुळे थोडेसे असे झालेत. पण एवढे हेल्दी आणि एवढे छान आणि शायनी आणि सिल्की केस तुम्हाला हवे असतील ना, तर तुम्ही एवढे एफर्ट्स घेणं खरंच गरजेचं आहे. सो आहे ना, तुम्ही एवढ्या सगळ्या काही गोष्टी ना लक्षात ठेवा. आणि जर कोणी नवीन आलं असेल आपल्या चॅनलवरती, तर त्यांनी आपले मागचे जाऊन व्हिडिओज बघा. सो तुम्हाला लवकरात लवकर समजेल की मी माझ्या हेअर ग्रोथसाठी काय करते ते. आणि बाय द वे ना, मी एक हेअर ग्रोथची ना मिनी ब्लॉग मध्ये ना सिरीज सुद्धा घेऊन आली आहे. तशीच सेम मी इंस्टाग्रामवरती सुद्धा घेऊन आलेली आहे. आणि जर तुम्हाला आहे ना, मिनी ब्लॉगची सिरीज मध्ये मी जेवढं काही कव्हरअप करते तेवढं सगळं कव्हरअप करणार आहे 30 डेज मध्ये. जर ते नाहीच झालं तर मी नेक्स्ट मोठे ब्लॉग मी पोस्ट केले, त्याच्यातूनच अजून भरपूर सारे क्लूज किंवा जे काही तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ना, ते सगळे काही शेअर्स करणार आहे. आणि भरपूर लोकांचे असे प्रॉब्लेम्स आहेत की ते दीदी आमचे केस वाढलेत पण केस असे मधूनच तुटतात आहेत. सी म्हणजे आता हा केस आहे, दिसतोय तुम्हाला, आणि हा इथूनच तुटला. आता मी तोडत नाही, मला केसांची खूप जास्त व्हॅल्यू आहे. आणि माझा केस आहे ना, खूप जास्त रफ आहे एक एक केस, बिकॉज दाट आहेत ना त्यामुळे. मग मी आता बघा, हे तुटला, सी असं म्हणजे तुटतात आहेत मधून मधूनच. तर त्याचं कारण काय असतं माहिती का, तुम्ही एकतर आहे ना, सारखे आंबाडा बांधून ठेवत असाल. आंबाडा अजिबात बांधू नका. एकदम ढिल्ली वेणी घाला. तुमच्यात अलाउड नसेल ना केस रिकामी सोडायला घरामध्ये, तर एकदम ढिल्ली लूज अशी वेणी घाला. असा प्रॉब्लेम नाही की कंटिन्युअसली आंबाडाच घातला पाहिजे, अजिबात नाही. परत तुमचे छोटे जर केस असतील ना, तर थोडंसं एकदम बो घाला, पण रिकामे सोडा. एंड्स जेव्हा तुम्ही रिकामे सोडताना, तेव्हा त्याला थोडीशी ग्रोथ भेटती. फोल्ड करून वगैरे अजिबात वेणी घालू नका. त्यांनी एकदम एंड्स आहेत ना आपले भुरकट होतात, त्याला डबल फाटे फुटतात. आणि डबल फाटे फुटल्याने अजिबात केसांची ग्रोथ होत नाही. भरपूर असे जुने लोक बोलतात की, मी पण ऐकलंय माझ्या टाइमिंगला, की गौरी डबल वेणी घाल, दुमडून वेणी घाल, तुझे केस पटकन वाढतील, फाटे फुटतील, फाटे फुटल्याने केस वाढतात. असं अजिबात नाहीये. फाटे फुटल्याने केस डॅमेज होतात, वाढत नाहीत. सो आहे ना, आता आपण पटकन आपल्या पार्टकडे येऊयात. सो आहे ना, मी हे सिरम वापरते. हे सिरम मी कशासाठी वापरते तर ते सांगते.
मेथी दाण्याने आपली केसांची जी स्ट्रेंथ आहे ना, म्हणजे आपली जी पकड आहे ना केसांची, ती एकदम स्ट्रॉंग होते, त्यामुळे केस गळत नाहीत पहिली गोष्ट तर. सेकंड थिंग म्हणजे ना, ह्याच्यामध्ये मी व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल टाकली आहे, जसं तुम्ही आता पुढे व्हिडिओ बघतालच. सो आहे ना, व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूलने ना आपले केस खूप छान आणि शायनी होतात आणि नवीन ग्रोथ व्हायला सुद्धा सुरुवात होते. त्यानंतर आहे ना, ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मी लवंग. लवंगचं सुद्धा सेम बेनिफिट आहे. मी ह्याच्यामध्ये एवढंच वापरते, पण जेव्हा मला हे बेबी हेअर्स नव्हते, हे बघा आता तुम्ही बघताय हे बेबी हेअर्स किती आहेत मला. जेव्हा मला हे बेबी हेअर्स नव्हते त्यावेळेस मी ह्याच्यामध्ये ना एक अद्रक खिसून अद्रकचा 1 चमचा ज्यूस टाकत होते ह्या सेम ह्याच्यामध्ये. तुम्ही त्याची तुमची जर हेअर ग्रोथ नसेल, टक्कल टक्कल पडत असेल, इथं खूप जास्त विरळ केस असते. आता इथे बघा माझ्या खूप जास्त विरळ केस नाही आहेत, पण खूप जास्त नाहीत. सो आहे ना, तुम्हाला जर असा काही प्रॉब्लेम असेल ना, तर तुम्ही ह्याच्यामध्ये मेथी दाणं सेम सेम सांगते मी, ज्यांना कुणाला टक्कल पडलेला असेल किंवा केस नसतील किंवा केसांची लेंथ ती खूप जास्त मागे गेली असेल, तर तुम्ही काय करा, ह्याच्यामध्ये मेथी दाणा टाका, 4 ते 5 लवंग टाका. मेथी दाणा टाकताना 1 ते 1.5 चमचा टाका, त्याला रात्रभर भिजत घाला. त्याच्यानंतर लवंग टाका, ते दोन्ही पण 5 मिनिटं उकळून घ्या, म्हणजे लवंग आणि मेथी. आता आहे ना, मी व्हिडिओ एडिट करत होते आणि तेव्हा मला समजलं की एक टॉपिक मिसिंग झालेला आहे. तो टॉपिक म्हणजे आहे की स्टोरेजचा इश्यूमुळे ना मला समजलं नाही मी पुढे पुढे काय काय बोलत गेले, मागे काय काय राहिले ते. तर काय होतं की सिरम कसं बनवायचं हे प्रॉपरली मी इन डिटेलमध्ये आता सांगते. सो व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्ही. 1 ग्लास पाणी घ्या, त्याच्यामध्ये 1.5 चमचा मेथी दाणा टाका, ते रात्रभर भिजत ठेवा किंवा 2-4 तासासाठी तरी ठेवा. त्यानंतर नेक्स्ट डेला ते बॉईल करायला ठेवा, तेच सेम पाण्यामध्ये. त्याचा अर्धा ग्लास पाणी होत नाही तोवर ते बॉईल करा. बॉईल करताना त्यामध्ये फक्त 4 ते 5 लवंग टाका, ते थंड करायला ठेवा. थंड करायला ठेवल्यानंतर आहे ना, व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल टाका. पण व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल जेव्हा तुम्ही थंड करायला ठेवणार, तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये किंवा एखाद्या पेल्यामध्येच ठेवणार, म्हणजे फुलपात्र्यामध्ये. सो आहे ना, त्याच्यामध्ये असताना व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल टाकू नका. जेव्हा तुम्ही बॉटलमध्ये फिलअप करताना तेव्हाच ते व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल टाका. बिकॉज तुम्ही ऍक्च्युली आहे ना, व्हिडिओला थोडासा मॅनेजचा इश्यू आला होता, त्यामुळे मला समजलंच नाही आणि मी आपली बडबड बडबड करत राहिले. सो आहे ना, आता चालेल. सो आहे ना, आता तुम्ही हा सिरमचा जो व्हिडिओ होता ना माझा, तो बघा जाऊन पहिले. घाला किंवा एक सिंगल वेणी तरी घाला. आता मी तुम्हाला येणार रेमेडी शेअर करते. आता माझ्या केसांच्या कन्सिस्टन्सीने मी 1.5 चमचा मेथी दाणा घेतला होता, 4 ते 5 लवंग घेतली होती आणि ह्याला सगळ्याला आहे ना मस्त असं आहे ना गरम करून घेतलं, बॉईल केलं मस्त खळखळून असं. त्यानंतर त्याला आहे ना बॉटलमध्ये, म्हणजे जे कंटेनर आहे ना स्प्रेचं, त्याच्यामध्ये भरलं. आता तुम्ही गरम असताना भरू नका, मला शूट घ्यायचं होतं त्यामुळे मी गरम असतानाच भरलं. गार झाल्यानंतर तुम्ही भरा, मी हेच सांगते. त्यानंतर त्याच्यामध्ये ना एक व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल टाकली. तुमचे छोटे केस असतील ना तर तुम्ही अर्धी टाकू शकता किंवा तुम्ही जर फुल बॉटल भरून ठेवला ना तर तुम्ही 1 टाकू शकता. ओके, आता तुम्ही हा सिरमचा आहे ना, हेअर ग्रोथ सिरमचा व्हिडिओ पाहिलाच असेल. सो तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा. आता हे तर फिलअप नाहीच करता येणार आहे मला, कारण की एवढं सगळं राहिलंय. त्यामुळे आता आहे ना, मी लावायची कशी ना ही टेक्निक तुमच्यासोबत शेअर करते. आता माझे केस खूप जास्त आहेत, स्प्रेने मला खेळायला अजिबात आवडत नाही. सो आहे ना, मी एकदम, आता बघा तुम्ही हातावरती मी केवढंसं घेते, खूप नसेल हे. त्यानंतर आहे ना, ह्याला आहे ना प्रॉपर आहे ना पहिले एंड्सला लावून घ्यायचं, असं करून. ओके, एंड्सला लावून घेतलं मी. त्यानंतर आहे ना एकदम 2 ते 3 टिपकेच मी घेणार आहे, म्हणजे एक चमच्याच्या आसपास अर्ध्या चमच्याच्या आसपास. त्यानंतर हे असं असं करायचं आणि असं लावून घ्यायचं सगळीकडे आपल्या. आणि केसांना प्रॉपर लागतो सुद्धा सिरम, असं नाही लागत नाहीये वगैरे. सो आहे ना, तुम्ही अशा टाईप मध्ये लावून घेऊ शकता आणि त्यानंतर आहे ना तुम्ही वेणी सुद्धा घालू शकता. सो आहे ना, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.